मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. मागे झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षांमधील प्रश्नांच्या विशेष समावेशासह घेऊन आलो आहोत पोलीस भरती सराव प्रश्नसंच भाग 5. प्रश्न क्रमांक 1. सन 2017 मध्ये संपन्न झालेल्या 17 वर्षाखालील गटाच्या फिफा विश्वचषकातील सहभागी भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कोण होते? पर्याय आहेत: अ. अनिकेत जाधव, ब. निकोलाई अदम, क. लुईस नॉर्टन डिमॅटोस आणि ड. स्टीफन कॉन्स्टन्टाईन. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक क. लुईस नॉर्टन डिमॅटोस. प्रश्न क्रमांक 2. सन 2018 मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या प्रमुख पाहुण्यांपैकी कंबोडिया देशाचे पंतप्रधान हुन सेन हे कंबोडिया देशाचे पंतप्रधान म्हणून केव्हापासून कार्यरत होते? पर्याय आहेत: अ. 1987, ब. 1990, क. 1983 आणि ड. 1985. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. 1985. प्रश्न क्रमांक 3. मुंबई येथील हाजी अली दर्गा ही वास्तू कोणत्या वर्षी बांधण्यात आली? पर्याय आहेत: अ. 1431, ब. 1421, क. 1439 आणि ड. 1427. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक अ. 1431. प्रश्न क्रमांक 4. भारतात आतापर्यंत किती राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झाली आहे? पर्याय आहेत: अ. 1, ब. 2, क. 3 आणि ड. 4. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 1. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या 2 भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत? पर्याय आहेत: अ. हिंदी व चायनीज, ब. अरबी व चायनीज, क. अरबी व जापनीज आणि ड. जापनीज व फ्रेंच. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब. अरबी व चायनीज. प्रश्न क्रमांक 6. भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी सर्वाधिक वजनाचा उपग्रह कोणता? पर्याय आहेत: अ. जीसॅट 19, ब. कार्टोसॅट, क. जीसॅट आणि ड. कार्टोसॅट 2D. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. जीसॅट. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते बल हे भारताचे निमलष्करी किंवा अर्धसैनिक बल नाही? पर्याय आहेत: अ. सशस्त्र सीमा बल, ब. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल, क. आसाम रायफल्स आणि ड. राष्ट्रीय रायफल्स. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय ड. राष्ट्रीय रायफल्स. मित्रांनो माफ करा, इथे य मिस झालाय, रायफल्स आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? पर्याय आहेत: अ. राटुफा इंडिका, ब. वोविस आरिसा, क. बोस टॉरसा आणि ड. फेलिस लिओ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ. राटुफा इंडिका. प्रश्न क्रमांक 9. भारतातील 2 राज्यांच्या स्थळ सीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? पर्याय आहेत: अ. हडलगा, ब. शिरपूर, क. शिनोली आणि ड. नवापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड. नवापूर. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? पर्याय आहेत: अ. डॉ. झाकीर हुसेन, ब. के. कामराज, क. सुभाषचंद्र बोस आणि ड. खान अब्दुल गफार खान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेण्यांना युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे? पर्याय आहेत: 1972, ब. 1978, क. 1982 आणि ड. 1987. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड. 1987. प्रश्न क्रमांक 12. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत: अ. 1856, ब. 1862, क. 1896 आणि ड. 1906. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 1862. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले? पर्याय आहेत: अ. गोपाळ गणेश आगरकर, ब. विष्णू शास्त्री चिपळूणकर, क. लोकमान्य टिळक आणि ड. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 14.
सन 2018 मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सायकोम मीराबाई चानू हिने भारोत्तोलन वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले. ती खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवासी आहे? पर्याय आहेत नागालँड, ब. मणिपूर, क. मिझोरम आणि ड. आसाम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. मणिपूर. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत? पर्याय आहेत औरंगाबाद, नगर हवेली आणि पुणे, ब. औरंगाबाद, नागपूर आणि दमण, क. नागपूर, पणजी आणि औरंगाबाद आणि ड. नागपूर, औरंगाबाद आणि नगर हवेली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. नागपूर, पणजी आणि औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय आहेत गोविंदाग्रज, ब. शाहीर विठ्ठल उमाप, क. वि. शिरवाडकर आणि ड. वि. स. खांडेकर. तर याचे योग्य उत्तर आहे क. वि. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 17. लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? पर्याय आहेत 67, ब. 68, क. 47 आणि ड. 48. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 67. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या देशाने महाराष्ट्र राज्यातील कोस्टल रोड प्रोजेक्टसाठी तंत्रज्ञान पुरविले आहे? पर्याय आहेत नेदरलँड, ब. जपान, क. चीन आणि ड. जर्मनी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नेदरलँड. प्रश्न क्रमांक 19. ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मरण पावला? पर्याय आहेत बंगाली कॅम्प चंद्रपूर, ब. मुंबई आणि क. रत्नागिरी आणि ड. दमण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? पर्याय आहेत ब्लू मॉर्मॉन, ब. ब्लू मॉर्फो, क. मोनार्क बटरफ्लाय आणि ड. कार्नर ब्लू बटरफ्लाय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब्लू मॉर्मॉन. प्रश्न क्रमांक 21. तो गावचा राजा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पर्याय आहेत प्रथमा, ब. षष्टी, क. सप्तमी आणि ड. पंचमी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. षष्टी. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता? पर्याय आहेत ठ, ब. थ, क. फ आणि ड. ख. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. ख. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पर्याय आहेत सांप्रदाय, ब. सांप्रदार्य, क. संप्रदाय आणि ड. संप्रदाय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. संप्रदाय. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी देशी शब्द कोणता? पर्याय आहेत ढेकूण, ब. बँक, क. चक्र आणि ड. अग्नी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ढेकूण. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता? पर्याय आहेत काजू, ब. जाहिरात, क. इनाम आणि ड. उडीद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. उडीद. प्रश्न क्रमांक 26. आज शनिवार असेल तर आजपासून 61 दिवसांनी कोणता वार असेल? पर्याय आहेत गुरुवार, ब. शुक्रवार, क. सोमवार आणि ड. शनिवार. मित्रांनो, इथून पुढचे 5 प्रश्न हे गणितावर आणि बुद्धिमत्तेवर आहेत. तर प्रत्येक प्रश्न व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवा. इथे मी सरळ उत्तर सांगत आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गुरुवार. प्रश्न क्रमांक 27. 1 ते 31 या दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? पर्याय आहेत 16, ब. 128, क. 240 आणि ड.
512. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 240. प्रश्न क्रमांक 28. एका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 येते तर त्याच संख्येस 8 ने भागल्यास बाकी किती राहील? पर्याय आहेत अ 4, ब 6, क 7 आणि ड 5. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 5. प्रश्न क्रमांक 29. 3 मीटर लांबी व 2 मीटर रुंदीची एक नाव पाण्यात तरंगत आहे. एक व्यक्ती त्यामध्ये बसल्यानंतर ती नाव 1 सेमी पाण्यामध्ये बुडली तर त्या व्यक्तीचे वजन किती? पर्याय आहेत अ 12 किलोग्रॅम, ब 60 किलोग्रॅम, क 72 किलोग्रॅम आणि ड 96 किलोग्रॅम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 60 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 30. एप्रिल 2001 रोजी कोणकोणत्या तारखेला बुधवार होता? पर्याय आहेत 1, 8, 15, 22, 29. ब 2, 9, 16, 23, 30. क 3, 10, 17, 24. ड 4, 11, 18, 25. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 4, 11, 18 आणि 25.